हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण जे शॉपिंग बॅग असतात ना घरामधली, ज्या अशा साध्या सिंपलच्या ज्या शॉपिंग बॅग, त्याच्यापासून आपण खूप सुंदर अशी एक कवर बनवणार आहोत। चला तर सुरू करूया। बघा, तुम्ही कोणतीही शॉपिंग बॅग घेऊ शकतात। माझ्याकडे एक छोटीशी शॉपिंग बॅग होती आणि या शॉपिंग बॅगचा मी वापर करून एक सुंदरशी बॉटल कवर तयार करणार आहोत। आणि आपल्याला याला जास्त काही करायची झंझट भी नाही आहे आणि याला काही फॉर्म सीट, नॉन वन, रबर सीट काही लागणार नाही। फक्त आपल्याला एक शॉपिंग बॅग आणि एक जुना पुराणा कपडा। तर याचं जे मेजरमेंट आहे शॉपिंग बॅगचं ते मी वरती स्क्रीनवर दाखवत आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, एक ब्लाउज पीस घेतलेला आहे मी। त्याच्या जागी तुम्ही ओढणी घेऊ शकता, साडी घेऊ शकतात, काहीही घेऊ शकतात। तर बघा, ही जी शॉपिंग बॅग आहे त्याचा आपल्याला ही जो साईडचा कट आहे तो कापून टाकायचा आहे, म्हणजे काढून टाकायचा आहे। तर दोन्हीही साईड मी काढून घेत आहे। तर बघा, दोन्हीही साईड मी काढून घेते आणि काढल्यानंतर ही शॉपिंग बॅग आहे ती अशी मोठी आपल्याला करून घ्यायची आहे। बघा, प्रत्येक शॉपिंग बॅगचं जे माप आहे ते जास्त मोठं कमी जास्त होऊ शकतं। तर तरीही मी या शॉपिंग बॅगचं माप तुम्हाला दाखवून देते, कारण की ही छोटी शॉपिंग बॅग आहे। तर बघा, इथे याचं माप दाखवत आहे। सॉरी थोडं चुकलं, एक मिनटं। तर बघा, इथे 30-3.5 इंचाचं आपल्याला हे माप तुम्हाला दाखवत आहे। आणि ही छोटी शॉपिंग बॅग आहे, तुम्ही याच्यापेक्षा मोठीही घेऊ शकता, छोटीही घेऊ शकतात। तर बघा, जेवढी शॉपिंग बॅग आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कापड आपल्याला जास्त लागणार आहे। तर बघा, हा ब्लाऊज पीस थोडा ना आरपार दिसत होता, म्हणून मी काय केलं, याचं डबल घडी घातली। तर बघा, अशा पद्धतीने डबल घडी घालून घ्यायची आहे। नंतरून आपल्याला या ब्लाऊज पीसवर ही शॉपिंग बॅग ठेवायची आहे अशा पद्धतीने। आणि या ठिकाणी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही साईडने। तर बघा, आपण मी पिनअप करून घेतली आणि पिनअप केल्यानंतरच मी इथे शिलाई मारलेली आहे। शिलाई तुम्ही बघू शकतात। आणि शिलाई मारल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे भाग कट करून घ्यायचा आहे। तर बघा, हा भाग आपण कट केलेला आहे, शॉपिंग तशाच ठेवलेला आहे। नंतर ना मी पायपिंग करून घेतली आणि नेमकी पायपिंगचा व्हिडिओ शूट करायचाच विसरून गेली, पण डायरेक्ट मी तुम्हाला पायपिंग दाखवत आहे। तर बघा, दोन्हीही साईडला मी पायपिंग करून घेतली आणि पायपिंग केल्यानंतर आपल्याला इथं खूप साधं सिंपल आहे, तुम्ही कोणत्याही रंगाने पायपिंग करू शकतात। आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे, म्हणजे आपले ते जे ब्लाऊज पीस आहे, शॉपिंग बॅग आहे, निसटणार नाही। त्याच्यानंतर दोन्हीही पार्ट समोरासमोर घ्यायचं आहे। बघा, ही जी खालची बाजू आहे त्या ठिकाणी अंगठ्याच्या साहाय्याने याला फक्त एक फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। फोल्ड केल्यानंतर आणि तुम्हाला इथे फक्त सरळ अशी शिलाई मारायची आहे, डबल किंवा ट्रिपल 3-4 वेळा शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, इथे शिलाई मारली आणि शिलाई मारल्यानंतर मी एक्स्ट्राचं जे होतं ते मी कट करून टाकलेलं आहे। तर मी याचं तुम्हाला फायनल लुक दाखवते। आणि इतकं सोपं होतं ही जी शॉपिंग बॅग बनवणं। आणि नेमके असं झालं की तो पायपिंगचा व्हिडिओज माझ्याकडनं शूट करायचं कसं राहून गेलं मला कळालंच नाही। तर बघा, अशा पद्धतीने आपली ही शॉपिंग बॅग दिसणार आहे। खूप साधी सिंपलशी पिशवी होती। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तुम्ही याच्यामध्ये कितीही बॉटल ठेवू शकतात। तर बघा, मी ही जी पिशवी बनवलेली आहे ही 2 बॉटलसाठी बनवलेली होती। तर एक बॉटल माझी पाण्याने भरलेली होती, फ्रीजमध्ये होती, त्याच्यामुळे मी ही रिकामीच बॉटल घेतलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही शॉपिंग बॅग बनवू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही बॉटल ठेवण्यासाठी नाही, पण बाकीचं सामान ठेवण्यासाठी सुद्धा ही खूप उपयुक्त आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर बघा, तुम्हाला वाटलं असेल ना फिटिंग करायचं असेल तर दोन्हीही साईडने थोडं 1-1 इंचाचं माप दिलं तर ही परत एकच बॉटल बनवून जाईल, म्हणजे एक बॉटल ठेवण्यासाठी बनवून जाईल। तर तुम्हाला हा व्हिडिओ साधा सिंपलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तुमचा एक कमेंट मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो। तर परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।